25 वर्षाचं सार्थक मला मिळालं असं मला हरकत नाही. जवळपास नॉनस्टॉप 25 वर्ष आम्ही ही टुर्नामेंट घेत असताना आज या 25व्या वर्षी एक सिने कलाकार महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील या येऊन आम्हाला खरोखर त्यांनी आमच्या टीम आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिली, त्यांनी बक्षीस समारंभ केला. यामध्ये आम्हाला 25 वर्षाचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे स्पर्धा घेणं सोपी नाहीये. सर्व जनतेच्या आशीर्वादानं आमच्या येथील प्रेक्षक वर्ग, आम्हाला मदत करणारे माझे सर्व सहकारी यांच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही सातत्याने घेत आलेलो आहोत. आणि खरोखरच स्पर्धा घेत असताना 25 वर्ष कधी गेले हे कळत नाहीये, समजलं नाहीये. एवढा उत्साह 25 वर्ष सातत्यानं ठेवला. आपण सर्वांनी जो आम्हाला प्रसिद्धीमध्ये आणलं, आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं. भविष्यामध्ये सुद्धा ही टुर्नामेंट सारखी चालू राहावी. जनतेला वाटत असेल की आता ही 25 वर्ष संपलं, टुर्नामेंट बंद होईल, तर ही टुर्नामेंट मी जरी आज वयाने मोठा झाला जरी राहिला वाटलो तरी माझा मुलगा संदीप हा आता सक्षम झालेला आहे हे टुर्नामेंट घेण्यासाठी. आणि मी एक वडीलरूपी आशीर्वादाच्या रूपाने त्या पाठीमागे सतत राहील. माझे सहकारी सुद्धा त्याच्या पाठीमागे उभा राहतील आणि ही स्पर्धा आम्ही परत पुढच्या वर्षी भरू. प्रॉब्लेम काय येतो, खेळाडू कसे आहेत, त्यांना त्यांचं बिझी शेड्यूल आहे. एखादी तारीख घ्यावं त्याला इथं येणं शक्य होत नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला लगेच परत जायचंय, मग तिथे हेलिकॉप्टरची सोय करा, जवळपास विमानतळ असेल तर तिथून आणा नाही. आपण त्यांचा वेळ त्यावेळेस भेटत नाही. पण पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण खेळाडू आणू असं मला 16 संघालाच निमंत्रित देतो. फक्त लिमिटेड संघालाच बोलवतो, निमंत्रित संघाला बोलवतो. त्यांच्याकडून आपण कुठली एंट्री फीस घेत नाही वगैरे, हे सगळं तुम्हाला कल्पना आहे. पण 16 संघ निवडताना ह्या वर्षी मात्र मुंबई, तुमचं अहमदनगर, यवतमाळ, पुणे असे अनेक संघांनी सहभाग घेतला. आणि ही स्पर्धा मला अभिमानानं सांगावीशी वाटते की ही राज्य पातळीपर्यंतची नाहीये, ही आता नॅशनल पातळीवर गेलेली आहे. कारण नॅशनलचे खेळाडू, मग दिल्लीचा रणजी असेल, काश्मीरचा रणजी प्लेअर असेल, हे सर्व खेळाडू आमच्याकडे खेळतात. म्हणजे याचा अर्थ आता आमची स्पर्धा नॅशनल लेवलला गेलेली आहे. याचा सार्थ अभिमान मला आहे. मंडळाचे जेवढे खेळाडू आहेत यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा सत्कार करा.